Hi, dear students. In today's lecture, we will learn derivative of one function with respect to another function. So ऑलरेडी आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं काय डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. सो त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह आपण कसं फाइंड आउट केलं होतं? येस. ओके. सो डेरिव्हेटिव्ह आपण कसं फाइंड आउट केलं होतं? So hi dear students. हाय डिअर स्टुडंट्स. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन फाइंड आउट केलं होतं. सो पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये आपण काय केलं होतं? येस, dy बाय dx ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली होती? dy बाय dx इज इक्वल टू dy अपॉन dt डिवायडेड बाय dx अपॉन dt. ओके. सो आता इथं काय करत आहोत आपण? डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. म्हणजेच समजा तुम्हाला y हा फंक्शन ऑफ x दिलाय, तर रेग्युलर कसं फाइंड आउट करत होतो आपण? डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. तर आता इथं काय दिलेलं असेल? एक व्हेरिएबल दिलेलं असेल z. सो दॅट इज ऑल्सो फंक्शन ऑफ x. So what we have to find out? We have to find out, this is what, derivative of y with respect to x. आता इथं काय फाइंड आउट करायचं आपल्याला? डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to z. So with respect to z means what? Z हा व्हेरिएबल आहे का? नो, इट इज अगेन फंक्शन ऑफ x. ओके. सो थोडक्यात काय? We have to find derivative of one function with respect to another function. ओके. म्हणजेच जे फॉर्म्युला आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन साठी फाइंड आउट केलं. सो दिस इज व्हॉट? डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. ओके. तेच आपण आता फॉर्म्युला कुठे यूज करणार आहोत? टू फाइंड आउट डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. So what is my dependent variable? It is y. What is my independent variable? It is z. So therefore, formula is what? dy by dz is equal to dy by dx, because y is function of x, and dz by dx. Okay, so it is z is function of x. So हा implies काय करतो? This is nothing but derivative of y with respect to denominator काय आहे? z. Okay, so this implies derivative of one function. इथं z हा आणखी काय आहे? It is again function, so it is nothing but derivative of y with respect to z, means derivatives of one function with respect to another function. Okay, सो ह्याची प्रोसिजर लक्षात आली. आपण फॉर्म्युला सेम तेच यूज करणार आहोत. फक्त इथं तुमचा जो सेकंड व्हेरिएबल आहे तो काय? व्हेरिएबल नसून इट इज अगेन फंक्शन ऑफ वन व्हेरिएबल. सो नाउ विल सॉल्व एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, सपोज find derivative of find derivative of log x raised to the e with respect to 1 upon x. ओके. सो ह्या एक्झाम्पल मध्ये y काय झाला तुमचा? y इज नथिंग बट ज्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तो काय झाला? y. सो इट इज log x. z काय झाला? विथ रिस्पेक्ट टू जो घ्यायचा आहे तो काय तुमचा?
z. So it is 1 by x. Okay. So we have, मी अगोदर फॉर्म्युला लिहितो इथं. What is dy by dz? Yes, dy by dz is nothing but dy by dx upon dz by dx. So आता आपण व्हॅल्यू फाइंड आउट करूया. Write down this as 1. Differentiate y with respect to x. So what is left hand side? Y काय आहे? Log x. So what is left hand side? Dy by dx is equal to, what is the derivative of log x? Yes, it is 1 upon x. Okay. So denote it by 2. त्यानंतर, yes, now I will differentiate x with respect to, sorry, differentiate z with respect to x. So what is my z? Z is 1 upon x. So left hand side काय? dz upon dx is equal to, what is the derivative of 1 upon x? It is minus 1 upon x square. So write down this as 3. So what is our 1? Yes, 1 काय आहे आपला? 1 is nothing but dy by dz is equal to dy by dx upon dz by dx. Okay. So now what I will write? आपण काय करूया? व्हॅल्यू ऑफ 2 and 3 कुठं पुटअप करू? 1 मध्ये. ओके. सो पुट 2 and 3 in 1. So what is left hand side? It is dy by dz. Okay. Sauvage. So dy by dz is equal to, what is dy by dx? Yes, dy by dx is, or I will write first formula. Dy by dz is equal to formula काय? dy by dx upon dz by dx. Okay, so what is dy by dx? It is 1 upon x divided by, what is dz by dx? It is minus 1 upon x square. Okay, so हे कसं सिम्प्लिफाय करायचं मी सांगितलंय. राईट डाऊन दिस 1 अपॉन एक्स ॲज इट इज इनटू, लिहिताना हे न्युमरेटरला कसं लिहायचं? रिव्हर्स करून, म्हणजे मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1. ओके. सो व्हॉट गेट कॅन्सल्स? कॅन्सल काय काय होतील? एक एक्स इथे कॅन्सल होईल आणि काय राहील न्युमरेटरला? इट इज मायनस एक्स. सो व्हॉट इज माय फायनल आन्सर? येस, dy by dz इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला? इट इज ओनली मायनस एक्स. म्हणजे थोडक्यात काय फाइंड आउट केलं आपण? डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह ऑफ, sorry, with respect to another function. Okay, so it is very much similar to our derivative of parametric function. Okay, so next example, yes, consider next example, derivative of, yes, consider next example, differentiate x raised to x with respect to log x. ओके, सो कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला? x raised to x चा. So therefore, this is what our y. Okay, so y is equal to x raised to x. With respect to काय काढायचं आहे? Log x. So z will be what? Our log x. Okay. So सुरुवातीला आपण y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढूया. सो त्याच्या अगोदर आपल्याला थोडं सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. सो कन्सिडर y is equal to x raised to x. सो टेक लॉग ऑन बोथ साइड. का? कारण तुम्ही जेव्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायला जा,
तेव्हा एक्स रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट करायचं माहित नाही आपल्याला, बिकॉज इट इज नॉट इन द फॉर्म ऑफ ए रेस टू एक्स, ओके, और एक्स रेस टू एन. इट कंटेन्स बोथ एक्स रेस टू एक्स. ओके, सो त्यामुळं आपण इथं दोन्हीकडे लॉग अप्लाय करूया. सो नाव डिफरन्शिएट. सो कॅन आय राईट हिअर log x raised to x is nothing but what? X log x. ठीक है. बाय युजिंग व्हॉट रूल कोणता यूज केला आपण? log m raised to n is equal to n log m. So differentiate above with respect to x. Kyle, what is derivative of log y? Yes, it is 1 upon y into, because it is function of y, कशाने मल्टिप्लाय करायचं आपल्याला? dy by dx is equal to, what is the right hand side? It is function of the form u into v. So अगोदर काय करूया आपण? x as it is, derivative of log x, it is 1 upon x, plus next x चा derivative 1 and log x as it is. So इथं काय होईल? X and 1 by x get cancels. So it becomes what? Only 1 plus log x. कशाची व्हॅल्यू आहे ही? It is 1 upon y into dy by dx. So what is my dy by dx? Can I write here? Dy by dx is equal to y into 1 plus log x. But what is the value of y? Yes, value of y काय घेतली होती आपण? Yes, it is what? X raised to x. So इथं आपण काय लिहूया? Y is equal to x raised to x into 1 plus log x. So this is what my final dy by dx. Okay. So write down this as 1. त्यानंतर z ची व्हॅल्यू काय? Z is log x. So now find out the derivative of z with respect to x. Yes, so differentiate z with respect to x. So काय left hand side? dz by dx. What is right hand side? What is the derivative of log x? It is 1 upon x. So write down this as 2. So आपल्याला derivative of y with respect to z काढायचं आहे. So what is the formula? Yes, it is, we have formula काय आहे सांगा बघू? dy by dz is equal to dy by dx upon dz by dx. Okay. So what is dy by dx? It is x raised to x into 1 plus log x divided by dz by dx is what? 1 upon x. Okay. सो वहा 1 अपॉन एक्स कुठे जाईल? सिम्प्लिफिकेशन केल्या डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला आहे. सो इट विल गोज टू न्यूमरेटर. सो कॅन आय राईट इट इज एक्स इंटू एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. सो कॅन आय ऍड द पॉवर? इट इज नथिंग बट एक्स आहे म्हणजे काय? एक्स रेस टू 1. इट इज व्हॉट? एक्स रेस टू एक्स. सो व्हॉट इज द ऍडिशन ऑफ इट? एक्स रेस टू एक्स प्लस 1. सो फायनल आन्सर काय असेल माझं? x raised to x plus 1 into 1 plus log x. So this is what my value of dy by dz. म्हणजेच derivative of y with respect to काईल z. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही काय फाइंड आउट करू शकता? येस, यू कॅन फाइंड आउट derivative of one function with respect to another function. Okay. So now we'll find out the derivative of, yes, write down next example.